तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चांगल्या ठिकाणी फिरायला जाणे आवडत असेल, तुम्ही लहानपणी मित्रांबरोबर आई-वडिलांबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असाल, मग अशा ठिकाणी तुमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहत असतील. मग ताजमहल ठिकाण असेल किंवा मुंबईचे विविध प्रसिद्ध मंदिरं असतील किंवा औरंगाबाद मधील वेगवेगळ्या लेण्या असतील, या ठिकाणी तुम्ही कधी ना कधी फिरायला गेलेच असतील. मग तुम्ही अशा ठिकाणी फिरायला का बरं जातात आणि नेमकी तुम्ही फिरायला गेल्यानंतर तेथील वेगवेगळे फोटो कसे काढतात आणि त्याची सर्व माहिती तुम्ही काय करतात, काही वहीमध्ये लिहून ठेवतात. तर मग आपण पर्यटन अशा वेळी तुम्ही काय करतात, तर चांगल्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही फिरायला जातात त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या घटनांचे कायमस्वरूपी आकलन करतात आणि त्याचा एक इतिहास बनत असतो. मग नेमकी पर्यटन म्हणजे काय, कोण सांगतं मला? तर पहा, पर्यटन म्हणजे काय, आपण चांगल्या ठिकाणी फिरायला जातो किंवा वेगवेगळ्या प्रसिद्ध स्थळे, मंदिरं किंवा मग वेगवेगळ्या लेण्या, वेगवेगळे डोंगर या ठिकाणी फिरायला जातो, त्यालाच आपण काय म्हणतो, पर्यटन असे म्हणतो. मग असं आपण लहानपणी किंवा मग एखाद्या वेळेस आपल्या प्राथमिक शाळेत असो आपण किंवा माध्यमिक शाळेत असो किंवा मग आपली काय शैक्षणिक सहल जात असेल, मग ह्या वेळेस आपण काय करायचो, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचो. मग त्या ज्या सर्व घटना आहेत त्या एक पर्यटनाचा इतिहास बनवून तुमच्या कायमस्वरूपी काय होतं, स्मरणात राहतं. तर मग अशाच पद्धतीने आता आपण पर्यटन आणि इतिहास या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत. कोणता घटक आहे आपला? पर्यटन आणि इतिहास. पर्यटन आणि इतिहास याच्यामध्ये घटक कोणता आहे आपला? पर्यटनाचा इतिहास. पर्यटनाचा इतिहास. मग नेमकी पर्यटनाचा इतिहास काय? आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो किंवा पूर्वी जो पर्यटनाचा जो इतिहास आहे, पूर्वीचे जे संत होते, वेगवेगळे संत असतील किंवा मग अनेक नेते असतील ज्यांनी स्वातंत्र्य काळामध्ये वेगवेगळे आंदोलन उभारली, तसेच प्राचीन काळामध्ये वेगवेगळे सम्राट असतील, हे काय करायचे, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे. त्यांचा पण एक पर्यटनाचा इतिहासच बनायचा. मग ही नेमकी पर्यटनाचा इतिहास म्हणजे काय, तर या पर्यटनाचा इतिहास म्हणजे एक चांगल्या दृष्टिकोनातून, चांगल्या हेतूने चांगल्या ठिकाणी भेट देणे म्हणजे थोडक्यात काय, पर्यटन होय. थोडक्यात म्हणजे काय, पर्यटन होय. तोच पुढे काय होतो, पर्यटनाचा इतिहास बनतो. मग आपला पहिला मुद्दा कोणता आहे, तर पर्यटनाची परंपरा. पर्यटनाचा इतिहास या उपघटकातील आपला पहिला मुद्दा आहे, पर्यटनाची परंपरा. मग पूर्वी जे लोक पर्यटन करत होते ते का पर्यटन करत होते, तसंच त्यांची परंपरा नेमकी काय आहे, तर हे कधीपासून पर्यटन चालू आलेलं आहे, पर्यटनाची परंपरा कधीपासून चालू झालेली आहे, हे सर्व या पर्यटनाच्या परंपरेमध्ये येतं. मग ही पर्यटन जे आहे, हे पर्यटन प्राचीन काळात पण चालू होतं. प्राचीन काळामध्ये वेगवेगळे सम्राट होते, तसेच त्या सम्राटांच्या हाताखालचे वेगवेगळे सेनापती होते, हे पण काय करायचे, दुसऱ्या देशातून वेगवेगळ्या देशांमध्ये जात होते आणि ते तसंच सिकंदर असेल किंवा चंद्रगुप्त असेल, यांचे पण वेगवेगळे त्यांच्या हाताखाली असणारे वेगवेगळे सम्राट होते, ते पण वेगवेगळ्या देशांतील होते, तसेच वेगवेगळ्या राज्यातील होते. मग या प्राचीन काळापासून हे काय करायचे, प्राचीन काळापासून त्यांचे सम्राटांचे वेगवेगळे सेनापती असतील, हे पर्यटनासाठी किंवा मग वेगवेगळ्या राज्यांची माहिती मिळवण्यासाठी किंवा मग कोणत्या राज्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना आपले साम्राज्य पसरवता येईल, मग त्या साम्राज्यात ते काय करायचे, पर्यटनाला जायचे आणि मग तिथे गेल्यानंतर तेथील सर्व माहिती आपल्या राजाला द्यायची आणि मग ही राजाला माहिती मिळाल्यानंतर मग तो राजा तिथे काय करायचा, आक्रमण करून ते साम्राज्य आपल्या राजाला जोडून घ्यायचं. मग हे पर्यटन नेमकी जे होतं, ही पर्यटनाची परंपरा आहे, ही पर्यटनाची परंपरा प्रामुख्याने व्यापारासाठी करून येत होती.
मेन मुद्दा पर्यटन जे आहे जे व्यापारासाठी घडून येते, व्यापार तसेच माहिती मिळवणे, माहिती मिळवणे यासाठी काय होतं पर्यटन घडून येतं. मग पर्यटनाची व्याख्या म्हणजे काय थोडक्यात दूरवरच्या ठिकाणी दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने विशिष्ट ध्येयाने किंवा विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी जाणे म्हणजे थोडक्यात काय पर्यटन होय. विशिष्ट हेतूने भेट देणे व्याख्या पर्यटनाची व्याख्या. विशिष्ट हेतूने भेट देणे. थोडक्यात विशिष्ट हेतूने एखाद्या ठिकाणी भेट देणे, चांगल्या ठिकाणी भेट देणे त्याला आपण काय म्हणतो पर्यटन असं म्हणतो. मग नेमकी पूर्वी किंवा आज कोणकोणत्या ठिकाणी पर्यटन घडून येतं तुम्हाला मी काही चित्राद्वारे ते ठिकाण दाखवतो. इथे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आहे, हे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स तसेच इथे कासपठार आहे, कासपठार आहे पश्चिम महाराष्ट्रात. या कासपठारात आजही लोक पर्यटनासाठी जातात. तसेच व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे उत्तराखंड मधली एक ठिकाणी प्रसिद्ध, तिथे पण लोक पर्यटनासाठी जातात. ही घारापुरी लेणी प्रसिद्ध लेण्यांना पर्यटनासाठी भेट देण्यासाठी लहान मुले तसेच वेगवेगळे शैक्षणिक स्थळ या घारापुरी लेणी वेगवेगळ्या लेण्यांना भेट देण्यासाठी जातात. तर आपला पुढचा मुद्दा कोणता आहे पर्यटनाच्या परंपरेनंतर आणि व्याख्येनंतर पर्यटनाचे प्रकार हा आपला पुढचा मुद्दा आहे. पर्यटनाचे प्रकार म्हणजे पर्यटनाचे कोणकोणते प्रकार पडतात. पर्यटनाचे नेमके कोण सांगतं पर्यटनाचे कोणकोणते प्रकार पडतात. तर मी सांगतो पर्यटनाचे स्थानिक प्रकार तसेच राज्यस्तरीय प्रकार, आंतरराष्ट्रीय प्रकार तसेच क्रीडाविषयक ठिकाणांचे वेगवेगळे ठिकाणे, तसेच आरोग्यपूरक म्हणजे आरोग्यविषयक ठिकाणं, विज्ञान क्रीडा विज्ञान पर्यटन क्रीडा पर्यटन असे वेगवेगळे प्रकार पर्यटनाचे पडतात. पहिला प्रकार कोणता आहे स्थानिक आंतरराज्य. पहिला प्रकार आहे स्थानिक. दुसरा प्रकार आहे आंतरराज्य. मग स्थानिक प्रकारामध्ये काय केलं जातं स्थानिक पातळीवर एखाद्या ठिकाणी समजा आपण या ठिकाणी आहे मग आपल्या या ठिकाणी जे आजूबाजूला जे आपण जातो चांगल्या हेतूने दृष्टिकोनातून ठिकाणी भेट चांगल्या आजूबाजूच्या ठिकाणी भेट द्यायला जातो ते स्थानिक पर्यटन. ते स्थानिक पर्यटन म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी भेट द्यायला जाणे वेगवेगळ्या ठिकाणी त्याला आपण स्थानिक पर्यटन म्हणतो. मग आंतरराज्यीय पर्यटन हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये तसेच वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये आंतरराज्यीय पर्यटन घडून येतं. मग पुढचं धार्मिक पर्यटन आहे. धार्मिक पर्यटन ऐतिहासिक पर्यटन. धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन. धार्मिक पर्यटन काय जे वेगवेगळ्या धर्मांचे वेगवेगळे ठिकाण आहेत जसं वेगवेगळे ठिकाण असतील प्रत्येक चर्च असेल किंवा मग एखादं मंदिर प्रसिद्ध मंदिर असेल शिर्डी साईबाबा शिर्डीचं मंदिर असेल असे वेगवेगळे जे धार्मिक ठिकाण आहेत त्यांना भेट द्यायला आपण जातो तेच थोडक्यात धार्मिक पर्यटन. त्यानंतर येतं ऐतिहासिक पर्यटन. ऐतिहासिक पर्यटनामध्ये इतिहासातील वेगवेगळ्या घटना ज्या ठिकाणी घडलेल्या असतात त्या ठिकाणांना भेट द्यायला जातो ते झालं ऐतिहासिक पर्यटन. तसंच क्रीडाविषयक पर्यटन आहे ऐतिहासिक पर्यटन. आंतरराष्ट्रीय पर्यटन. आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये काय केलं जातं एका देशातून दुसऱ्या देशात वेगवेगळ्या
दुसऱ्या देशामध्ये, त्याला काय म्हणतो आंतरराष्ट्रीय पर्यटन. त्यानंतर भौगोलिक पर्यटन. भौगोलिक पर्यटनामध्ये साधारणपणे जे भूगोलामध्ये वेगवेगळ्या पृथ्वी जमिनीतील वेगवेगळे घटना, वेगवेगळे डोंगर, वेगवेगळ्या वनस्पती, वेगवेगळे जंगल यांची माहिती मिळवण्यासाठी या भौगोलिक पर्यटन केलं जातं. शक्यतो हे भौगोलिक पर्यटन हे शैक्षणिक पातळीवर जास्त प्रमाणात करतात. क्रीडाविषयक पर्यटन आहे बा. क्रीडाविषयक पर्यटनामध्ये क्रीडाविषयक पर्यटनामध्ये वेगवेगळे क्रीडाविषयक ठिकाणे असतात. या ठिकाणांना चांगल्या हेतूने भेट देण्यासाठी आपण जातो, त्याला काय म्हणतात क्रीडाविषयक पर्यटन. उदाहरणार्थ थोडक्यात पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुल असेल, तेथे पण भेट देण्यासाठी जातातच ना मुले. ते क्रीडा ठिकाणांना भेट देण्यासाठी गेलेले क्रीडाविषयक पर्यटन आहे. मग आपला पुढचा नवीन एक मुद्दा आहे बा, ते नेमकी पर्यटनाचा पुढचा एक मुद्दा आहे नैमित्तिक पर्यटन. नैमित्तिक पर्यटन. मग नैमित्तिक पर्यटन म्हणजे नेमके काय? नैमित्तिक पर्यटनामध्ये माणूस ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी भेट देतो किंवा पर्यटन करतो, तर त्याचा काहीतरी उद्देश असतो, त्याचं काहीतरी कारण असतं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तो भेट देण्यासाठी ज्या ठिकाणी जातो त्यालाच थोडक्यात काय म्हणतात नैमित्तिक पर्यटन. मग हे नैमित्तिक पर्यटन शक्यतो विज्ञानातील वेगवेगळे शोध घेण्यासाठी पण पार पाडले जातात. विज्ञानातील वेगवेगळे संशोधन असेल किंवा मग भूगोल या विषयातील वेगवेगळ्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी, कारणांची मीमांसा करण्यासाठी, त्याचे उत्तर शोधण्यासाठी हे नैमित्तिक पर्यटन पार पाडले जातात. मग याबरोबर काय एक आरोग्य पर्यटन पण आहे का? आरोग्य पर्यटन हे जे सर्व मुद्दे आहेत पर्यटनाच्या, हे सर्व पर्यटनाच्या इतिहासातील मुद्दे बरं का. सर्व असतील पर्यटनाचे प्रकार, स्थानिक, आंतरराष्ट्रीय, धार्मिक, ऐतिहासिक, क्रीडा, नैमित्तिक, आरोग्य, हे सर्व पर्यटनाच्या इतिहासातील प्रमुख मुद्दे. मग आरोग्य पर्यटन, मग आरोग्याविषयी वेगवेगळे हॉस्पिटल असतात. आरोग्याविषयी वेगवेगळे मोठमोठे हॉस्पिटल आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये काय केलं जातं, मानवाची चांगली पूर्णपणे शारीरिक आरोग्य व्यवस्थित आहे की नाही त्यासाठी आरोग्य ज्या वेगवेगळ्या दवाखान्यांना भेट देऊन तेथे चांगल्या पद्धतीत तेथील वेगवेगळ्या रोगांविरुद्ध चाचणी केली जाते. त्यातून काय होतं, मानवाचे आरोग्य चांगले राहतं, लहान मुलांचं आरोग्य चांगलं राहतं. मग अशा ठिकाणी आरोग्याचे जे ठिकाण आहेत वेगवेगळं, त्या ठिकाणी भेट देण्यासाठी लहान मुले तसेच शैक्षणिक पातळीवर वेगवेगळ्या सर जात असतात. त्याला थोडक्यात आपण काय म्हणतो आरोग्य पर्यटन. असं आरोग्याचं एखादं ठिकाण कोणतं आहे भाऊ कधी ते आपण भेट द्यायला जातो, कोण सांगते? तर पहा, आरोग्याचं जे जिल्हा पातळीवर मोठे हॉस्पिटल्स असतात, जिल्हा पातळीवर प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर हॉस्पिटल असतं शासकीय, तिथे पण ती भेट देऊन तिथे पण आरोग्याबाबत वेगवेगळी माहिती आपण मिळवतो. तसेच मग मुंबईचं असेल ससून रुग्णालय असेल किंवा पुण्याचे वेगवेगळे मोठे रुग्णालय असतील, हे सर्व आरोग्यविषयक पर्यटनामध्ये मोडतात. तर आपण पर्यटन करत असताना ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी भेट द्यायला जातो, मग त्या ठिकाणी कोणकोणत्या सोयी सुविधा आपल्याला किंवा मग दिव्यांग व्यक्ती असतात, या दिव्यांग व्यक्तींना मिळाल्या पाहिजे, या दृष्टिकोनातून त्या चांगल्या पद्धतीने मिळाल्या पाहिजे. त्यासाठी मग ते सर्व हे पर्यटनाच्या विकासामध्ये होतं. पर्यटनाचा विकास आपला पुढचा मुद्दा कोणता आहे? पर्यटनाचा विकास. पुढचा मुद्दा कोणता आहे? पर्यटनाचा विकास. मग या पर्यटनाच्या विकासामध्ये
ज्यावेळेस आपण शैक्षणिक पातळीवर एखादी सहल काढतो त्यावेळेस ती सहल काढताना त्या सहली म्हणजे एखाद्या वर्गातील असतील किंवा माध्यमिक पातळी 8 9 10वीची मुलं असतील, मग या तिन्ही वर्गातील वेगवेगळ्या प्रकारचे मुलं राहतात. मग हे वेगवेगळ्या प्रकारचे मुलं कोणते? दिव्यांग मुलं असतील, काही अंध अपंग मुलं असतील. मग यांच्यासाठी त्या ठिकाणी कोणकोणत्या सोयी सुविधा आहेत हे सर्व पर्यटनाच्या विकासात येतं. मग दिव्यांग व्यक्तींसाठी कोणकोणत्या सोयी सुविधा आहेत, तसेच आपल्यासाठी तिथे चांगले राहण्यासाठी जागा आहे का, तिथे पूर्णपणे आपल्याला पाणी स्वच्छ उपलब्ध आहे का, असे सर्व हे पर्यटनाच्या विकासामध्ये प्रमुख मुद्दे मोडतात. मग तेथे उत्तम दर्जाचे निवासस्थान आहे का, तसेच तेथे स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे का, हे सर्व पर्यटनाच्या ठिकाणी उपलब्ध आपल्याला होईल का, ते कशा पद्धतीने उपलब्ध करून दिले जाईल. मग पर्यटनाचा हे दृष्टिकोनातून सर्व विकास येतो हा. मग त्याचा विकास कशा पद्धतीत केला पाहिजे. मग हे जे स्वच्छतागृह असेल, पर्यटन त्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी राहण्यासाठी वेगवेगळे ठिकाणं असतील. मग त्या ठिकाणांचा चांगला विकास कसा केला पाहिजे. सर्व पातळीवरील विद्यार्थ्यांना तेथे चांगल्या पद्धतीने राहता आलं पाहिजे, त्यांचे इथे संबंध जोपासले गेले पाहिजे, त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे. असा सर्व पर्यटनाचा विकास त्या ठिकाणी घडून येत असतो. मग विशेष करून दिव्यांग विद्यार्थ्यांकडे जास्त प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे. असे पर्यटन आपण ज्यावेळेस पर्यटन करतो, शैक्षणिक पातळीवर पर्यटन करतो, त्यावेळेस अपंग व्यक्ती असेल, अपंग मुले असतील किंवा मग दिव्यांग मुले असतील, तर यांच्या विकासाकडे जास्त करून लक्ष द्यावं लागतं. कारण त्यांचे पहिल्यापासून इतर मुलांपासून ते थोडे कमी याचे असतात. म्हणजे त्यांना थोडं चालता बोलता येणं कमी कमी प्रमाणात त्यांचा विकास चांगल्या पद्धतीत घडून कसा येईल हे पर्यटनाच्या वेगवेगळ्या ठिकाणी ते पर्यटनाच्या विकासाचे प्रमुख मुद्दे. त्यांची ती दिव्यांग मुलांची पर्यटनाच्या ठिकाणी काळजी कशा पद्धतीत घेता येईल हे सर्व पर्यटनाच्या विकासात येतं. मग आपण ज्यावेळेस औरंगाबादमधील वेरूळ अजिंठा, तसेच गाराबोरी लेणी असतील, वेगवेगळे लेणी असतील किंवा दुसऱ्या ठिकाणावरचे वेगवेगळे ऐतिहासिक किल्ले असतील, मग ह्या ऐतिहासिक किल्ल्यांजवळ लेण्यांजवळ आपण गेल्यानंतर तेथील ज्या भिंती असतात, या भिंती आपण रंगवू नये, त्या भिंती आपण खराब करू नये. मग त्या भिंती आपण खराब करू नये, ते ऐतिहासिक स्थळ कायमस्वरूपी चांगलं कसं राहील याची पण खबरदारी आपण घेतली पाहिजे. आणि पर्यटनाच्या ऐतिहासिक विकासामध्ये हे सर्व प्रमुख मुद्दे मोडतात. यातूनच साधारणपणे मग काही मुलं काय करतात, पर्यटनासाठी गेल्यानंतर वेगवेगळ्या वस्तू जिथे असतात ना ते भडक रंगाने रंगवतात, त्याशिवाय काही पण लिहितात. मग हे काय होतं, आपण तो एक पर्यटनाचा विकास मागे आणत असतो. तर अशा पद्धतीत कोणकोणत्या कृती निकृष्ट कार्याच्या आपण करू नये याचे सर्व पर्यटन करण्याच्या आधीच विद्यार्थ्यांना आपण ती सूचना दिली पाहिजे. आणि हे सर्व मुद्द्यांचा आपण पर्यटन करताना त्यांचं निरीक्षण करून त्यांची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली पाहिजे. जसं वेगवेगळे झाडं असतात, त्या झाडांना काही कोरलं नाही पाहिजे. काही मुलं काय करतात, झाडांवरती असं खराब करतात, झाडांना कोरतात वगैरे, असं काही पर्यटन करत असताना केलं नाही पाहिजे. हे सर्व पर्यटनाच्या विकासामध्ये हे सर्व मुद्दे म्हणतात. तर मी तुम्हाला काही शैक्षणिक चित्र दाखवतो, तेव्हा ते पर्यटनाचे कसे कोणकोणते ठिकाणं आहेत हे आपल्याला समजून येईल. पुस्तकांचं गाव भिलार. पुस्तकांचं जे गाव आहे भिलार, ते या भिलाराच्या पुस्तकांचे पर्यटन पण केले जातं. भिलारचे पुस्तकांचं गाव तिथे पण आपण पर्यटनासाठी जात असतो. तसेच घारापुरी लेणी असेल, मग ही एलिफंटा लेणी, थोडक्यात घारापुरीची जी लेणी आहे ही पण एलिफंटा लेणी. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण काय करतो, पर्यटन करत असतो. आणि त्यांचा असतो कायमस्वरूपी एक इतिहास बनलेला असतो. तिथे मग वेगवेगळ्या काय केले असतात, वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन पातळीवर अशा ठिकाणांनी चांगली स्वच्छतागृहे उपलब्ध करतात. तसेच त्या ठिकाणांचा विकास करून साफसफाई व्यवस्थित असेल, ते रंग वगैरे व्यवस्थित देऊन
ते जास्तीत जास्त पर्यटनाला लोक कसे आकर्षित त्या ठिकाणी होतील याची दक्षता घेतली जाते. तर आपण आज पर्यटनाचा इतिहास या उपगटामध्ये पर्यटनाची परंपरा कधीपासून चालू आहे, प्राचीन काळापासून या अभ्यास, यानंतर व्यापारासाठी ते पर्यटन व्हायचं, तसेच वेगवेगळी माहिती मिळवणे, वेगवेगळे हेतू साध्य करण्यासाठी, तसेच विशिष्ट हेतूने भेट देणे म्हणजे थोडक्यात काय पर्यटन. पर्यटनाचा पुढचा मुद्दा कोणता होता? पर्यटनाचे प्रकार. पर्यटनाचे प्रकार कोणते? स्थानिक, आंतरराष्ट्रीय, धार्मिक, ऐतिहासिक, क्रीडा असे नैमित्तिक पर्यटन, असे वेगवेगळे पर्यटनाचे प्रकार आपण अभ्यासले. त्यानंतर पर्यटनाचा विकास कसा घडून येतो, त्यासाठी आपण कोणकोणत्या कृती केल्या पाहिजे हे पण आपण याच्यामध्ये अभ्यासलेले आहे. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो का, त्याचे उत्तर तुम्ही द्या. कोण सांगते मला पर्यटनाचा विकास केव्हापासून चालू आहे किंवा केव्हापासून, कोणत्या काळापासून चालू होता? तर पहा, मी सांगतो, पर्यटनाचा विकास हा प्राचीन काळापासून चालू आहे. प्राचीन काळात वेगवेगळे सम्राट, त्यांचे सेनापती पण ते वेगवेगळ्या ठिकाणची माहिती मिळवण्यासाठी पर्यटन करत होते. मग पुढचा मुद्दा आहे आपला पुढचा प्रश्न आहे, पर्यटनाचे प्रकार कोणकोणते आहेत? कोण सांगताय? पहा, मी सांगतो. पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय पर्यटन, स्थानिक पर्यटन, आंतरराज्यीय पर्यटन, क्रीडाविषयक पर्यटन, नैमित्तिक पर्यटन, कृषीविषयक ठिकाणांचे पर्यटन असे वेगवेगळे पर्यटनाचे प्रकार आहेत. तर मी तुम्हाला काही रिकाम्या जागा भरायला होतो, आपण या घटक शिकलो याबाबत, त्या तुम्ही पूर्ण करून द्या. पर्यटन आणि इतिहास, पर्यटनाचा इतिहास याच्या रिकाम्या जागा आहेत काही पहा, गाळलेल्या जागा. दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे टिंबटिंब होय. जे दूरवरचे स्थळ आहे त्यांना भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे काय आपण शिकलोय ना, तर म्हणजे पर्यटन. दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन. पुढचा प्रश्न आहे, जहाज, रेल्वे व विमान यामुळे टिंबटिंब पर्यटन करता येते. जे आंतरराष्ट्रीय पर्यटन आहे, आंतरराष्ट्रीय असेल, स्थानिक असेल, क्रीडाविषयक असेल, वेगवेगळे असेल, तर मग जहाज आणि रेल्वे व विमान, प्रमुख मुद्दा काय आहे? विमान. विमानामुळे कोणतं पर्यटन करता येतं? विमानामुळे वेगवेगळ्या देशांचं जे पर्यटन आहे ते कोणतं? आंतरराष्ट्रीय पर्यटन. जहाज, रेल्वे व विमान यामुळे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय पर्यटन करता येते. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब पर्यटकांच्या गरजांकडे विशेष लक्ष पुरवणे आवश्यक आहे. मग कोणते पर्यटक लोक आहेत की त्यांच्या गरजांकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं गेलं पाहिजे? आपण शिकलोय ना, तर दिव्यांग मुले असेल किंवा दिव्यांग लोक असेल, म्हणजे थोडक्यात दिव्यांग पर्यटकांच्या गरजांकडे विशेष लक्ष पुरवणे आवश्यक आहे. आपला पर्यटनाचा इतिहास हा उपघटक आज आपण अभ्यासलेला आहे. तर सर्वांनी करून येताना एक गृहपाठ लिहून आणा. ज्या लिहून वहीमध्ये गृहपाठ लिहून घ्या. वहीमध्ये आपण ऐतिहासिक पर्यटनाबाबत 10 ओळी माहिती लिहून आणा. ऐतिहासिक पर्यटनाबाबत 10 ओळी माहिती लिहून आणा. ओके, ठीक आहे.